नमस्कार, मी आज तुमच्यासाठी घेऊन आली आहे एक विशेष पारंपरिक आरोग्यदायी झटपट तयार होणारी रेसिपी, अळीवाचे लाडू। अळीवाचा लाडू बनवायला सोपा आणि झटपट होणारा आहे। हे लाडू शरीराला पोषण देतात, रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात, केस आणि त्वचेच्या समस्यांवर गुणकारी आहेत। अळीव खाण्यामुळे रक्तातील हिमोग्लोबिन आणि रक्ताचे प्रमाण वाढण्यास मदत होते। तर अशा या चविष्ट आणि पौष्टिक रेसिपीसाठी लागणारे साहित्य पाहूया। यासाठी मी इथे अर्धा कप म्हणजे अर्धा बाउल हळीव घेतले आहेत। हे हळीव आपल्याला मार्केटमध्ये किराणा मालाच्या दुकानातही सहज उपलब्ध होतील। गुळाचे तुकडे घेतलेत 1 वाटी आणि कोलेला ओला नारळ 2 वाट्या घेतल्या आहेत। कृती पाहण्यापूर्वी मी आपले आरोग्य रुची किचन कट्ट्यावर स्वागत करते। रेसिपी आवडल्यास चॅनलला सबस्क्राइब करा। तर यासाठी कढईमध्ये मी ते अर्धा कप हळीव ते भाजायला घेतलेले आहे। एकदम मंद आचेवरती आपण ते भाजणार आहोत आणि सारखे साधारण हलवत राहणार आहोत। अजून थोडेसे हे बघा हलवत राहणार आहोत। हळीव असे भाजून घेतल्यामुळे ते आपण हे नारळाचं जे पाणी घेतलंय मी अर्धा वाटी पाणी निघाले। नारळाचं जर पाणी नाही निघालं जास्त आपल्याकडे तर आपण साध्या पाण्यातही भिजवू शकता। त्या नारळाच्या पाण्यात लागेल तसं पाणी घालून हे मी हळीव भिजत ठेवणार आहे। भाजून घेतले ते आपण हळीव, त्यामुळे काय होणार आहे की हे नारळाच्या पाण्यात घातल्यानंतर म्हणजे पाण्यात घातल्यानंतर ह्याचा असा घट्ट चिकट गोळा होणार नाही, म्हणून ते आपण आधी भाजून घेतले। त्यामुळे आपले लाडूही असे गुळगुळीत न लागता चवीला छान कुरकुरीत लागतील। तर आता हे मी 30 मिनिटं म्हणजे साधारण अर्धा तास तसेच झाकून ठेवले होते नारळाच्या पाण्यात हळीव घालून। आणि आता अर्ध्या तासानंतर मी त्यामध्ये खोबऱ्याचा कीस घालून घेणार आहे। पहिल्यांदा मी 1 वाटी खोबऱ्याचा कीस घातला आहे त्यात आणि तो मिक्स करते। आजची रेसिपी जर आपल्याला आवडल्यास आपण आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि शेअर करा। तर आता मी त्यात दुसरी वाटी खोबरंही घातलेलं आहे। आणखी 2 वाट्या आपण टोटल खोबरं घातलेलं आहे या मिश्रणात। ते चांगलं व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आणि आता यामध्ये मी 1 वाटी आपण गूळ घेतलेला आहे, तो किसून घेतला आहे मी गूळ, तो घालते। थोडेसे तुकडे पण राहिलेत त्यामध्ये, तर आता हा गूळही घालते। गूळ साधारणतः आपण आपल्या आवडीने घाला। आपल्याला जर जास्त गोड आवडत असेल तर आपण त्यात आणखी थोडा गूळ वाढवलात तरीही चालेल आणि कमी आवडत असेल तरीही हे करा। मला आणखी थोडासा वाटतं म्हणून मी 2 चमचे आणखी गूळ त्यामध्ये घातलेला आहे। आणि अशा रीतीने हे मिश्रण मी एकत्र करून घेते आहे। हे मिश्रण आपण अगदी व्यवस्थित एकत्र करणार आहोत। हळीव खाण्याचे बरेच फायदे आहेत। त्यातला महत्त्वाचा फायदा आहे की हळीवमध्ये भरपूर प्रमाणात फायबर्स असतं, त्यामुळे बद्धकोष्ठता अपचनाचा त्रासही आपल्याला यापासून दूर ठेवण्यास मदत होते। आता हे हळीव आपण झाकून ठेवले 2 तास आणि 2 तासानंतर आता आपण पाहू शकता हे मिश्रण त्यामध्ये चांगला गूळ आपला मिक्स चांगला मुरला आहे। त्यामुळे गूळ, खोबरं आणि हळीव हे 2 तास आपण असे मुरत ठेवले होते एकत्र झाकून। 2 तासापेक्षाही जास्त आपण 5-6 तास ठेवलात तरीही चालेल। त्यामुळे आणखी छान ते हळीव आपले जे आहेत ते सॉफ्ट होण्यास मदत होते आणि हे मिश्रण चांगलं एकजीवही होतं। मी 2च तास ठेवलं आहे। आपण हे सकाळी एकत्र करून ठेवलं आणि संध्याकाळी लाडू बनवायला घेतले तरीही चालतील, पण खूप वेळही जास्त ते गरमीचे दिवस वगैरे असतील तर ते जास्त वेळ मिश्रण ठेवू नये। आणि मी इथे कढईमध्ये तूप घेतलं आहे, 2 चमचे तूप घेतले आणि तुपावरती आता मी हे आपले ते मिश्रण जे आपण 2 तास झाकून ठेवलं होतं ते घालून घेतले। आता मंद आचेवरती आपण हे मिश्रण चांगलं व्यवस्थित परतून घेणार आहोत। यातला जो गुळाचे जे काही खडे असतील आणि खोबऱ्याचा जो ओलसरपणा असेल तो निघून जावं, शिजवावा व्यवस्थित गूळ आणि गूळ व्यवस्थित मेल्ट व्हावा आणि त्याचं एक छानसं मिश्रण तयार व्हावं। तर अळीवामध्ये बरेच फायदे पण आहेत। अळीव खाण्याने वजन पण आपलं आटोक्यात राहण्यास मदत होते। अनियमित मासिक पाळीचा जर त्रास असेल तरीही अळीव खाणं चांगलंच आहे। दिवसागणिक आपण एक अळीवाचा लाडू खाल्ला तरी चालेल। बाळंतिणीची शारीरिक झीज भरून येण्यास आणि बाळासाठी दूध येण्यास खूप मदत होते अळीवाच्या लाडूने। त्यामुळे बाळंतिणीला तर रोज एक अळीवाचा लाडू दिलाच जातो। तसंच महत्त्वाचं म्हणजे आपली जे केस गळती आणि त्वचा विकारासाठीही खूप चांगलं आहे। इथे मी ड्रायफ्रूटचे तुकडे केले होते, ते मी आता इथे मधोमध थोडासा खड्डा करून त्यामध्ये घातलेले आहेत आणि परतून घेते, कारण की त्याचा जो
थोडासा जो ड्रायनेस हे असेल, ओलावा काही असेल मॉइश्चर, तर ते निघून जावं आणि थोडासा क्रंच यावा त्याला. तुम्हाला हवं असेल तर आधी तुम्ही तुपात ते तळून घेतले तरी चालेल. तर हे मी थोडेसे इथेच कढईमध्ये असे भाजून घेते त्या मिश्रणाच्या मधून. आता जवळजवळ आपलं हे मिश्रण तयार होत आलेलंच आहे. आपण पाहू शकता मगाशी जे चिकट आणि गूळ नव्हता नीटसा वितळला, पण आता आपण हे सगळं मिश्रण कसं एकजीव व्हायला लागलं आहे बघा. त्याचा छानसा गोळा तयार व्हायला लागला आहे. हे मिश्रण आपलं आता झालं आहे. मी गॅस बंद केला आणि हे मिश्रण कढईत घेते, थोडंसं परतून घेते, हलवते, कारण की ही माझी पितळेची कढई आहे. त्यामुळे खालनं पितळ जे आहे उष्णता धरून ठेवते, त्यामुळे त्याच्या धगीतसुद्धा ते मिश्रण आपलं हे असेल म्हणून मी ते हलवले आणि आता ते झाकून ठेवलं आणि साधारणतः 15-20 मिनिटांनी मी हे काढलेलं आहे झाकण. आता हे आपलं मिश्रण छान गार झालेलं आहे. यावर मी 1-1.5 चमचा वेलची पावडर घालून घेते. ती छान व्यवस्थित त्यात मिक्स करूया आणि जायफळही त्याच्यावरती किसून घेते. अळीवामध्ये फायबरचं प्रमाण असतं, त्यामुळे बद्धकोष्ठता आणि अपचन असे त्रास कमी होत असले तरीही ते जास्त प्रमाणात खाऊ नयेत. हे जर जास्त खाल्ले गेले तर आपल्याला शौचाचा त्रास होऊ शकतो, वारंवार जावं लागतं. अशा वेळी त्याच्यावरती निर्बंध आणण्यासाठी हे आपण त्याच्यामध्ये जायफळ घातलं आहे त्याचा उपयोग होऊ शकतो. त्यामुळे हे लाडू जास्तही खायचे नाही आहे. उष्ण असतात ते प्रकृतीने, त्यामुळे शक्यतो हे पावसाळ्यात आणि हिवाळ्यातच खाल्ले जातात. आता हे मिश्रण अगदी व्यवस्थित मी एकत्र करून घेतले आणि ह्याचे लाडू बनवायला लागले. साधारणतः मी हे छोटे छोटेच लाडू करते, कारण की हे उष्ण असतात, जास्त खाऊही नये. अशा प्रकारे हे लाडू तयार करून घेते. खूप मोठेही नाही, खूप छोटेही नाही, असे मध्यम आकाराचे हे लाडू आहेत. ह्या लाडवांचे बरेच फायदे आपल्याला आहेत, हे आपण जाणूनही असाल. इव्हन अगदी हृदयरोग असणाऱ्यांसाठी हे लाडू खूप फायद्याचे आहेत, कारण की ह्यामध्ये ओमेगा फॅटी ॲसिड असतं, जे तुमची कोलेस्ट्रॉल लेवल जे आहे कमी ठेवतं. त्यामुळे हृदयरोग असलेल्यांनी सुद्धा ह्या लाडवांचं सेवन करण्यास काहीच हरकत नाही आहे. त्वचा तर चांगली होतेच आणि केस गळती जर होत असेल आपली तर आपण हे लाडू नक्कीच खावा, कारण की त्यामुळे केसांच्या बऱ्याचशा समस्या आपल्या दूर होतात. केसांना एक छान चमक येते, केस वारंवार तुटत नाही आणि त्वचा विकारांसाठीही चांगला आहे. महत्त्वाचं म्हणजे त्वचेवर येणाऱ्या सुरकुत्या आहेत, म्हणजे आपलं जे वृद्धत्व आहे ते दिसू द्यायचं नसेल लवकर, तरी हळू हा एक छान उपाय आहे. तर अशा रीतीने हा आपण अळीवाचा लाडू तयार झालेला आहे. आपण पाहू शकता, हे बघा खूप सुंदर अशा रीतीने हा अळीवाचा लाडू पौष्टिक आणि स्वादिष्ट लाडू तयार आहे. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर शेअर करा, लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपले अनुभव आणि फीडबॅक कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद. पुन्हा भेटूया एका वेगळ्या रेसिपीसह. तोवर आनंदी राहा, आरोग्यदायी आणि रुचकर खा.